मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी एक मागे व्हिडिओ केला होता. त्यामध्ये एक बातमी, दिव्य मराठीमधल्या बातमीचं एक कटिंग त्यामध्ये लावलं होतं की संदर्भ असा होता की शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये साधारणतः 50 लाख रुपये दर महिन्याला किंवा पर डे लोक बुडतात, फसवले जातात. आणि त्या संदर्भामध्ये बरेचसे मला SMS आले, बरेचसे कॉल्स आले आणि प्रत्येकाने आपली आपली एक ज्याला असं म्हणूया की त्यांचं एक स्वतःचं अपभीती ज्याला म्हणून आपण सांगितली, ते कसे फसवले गेले, लुटले गेले. मित्रांनो, त्यांच्या त्या फसवले जाणं आणि त्यांच्यासोबत तसं होण्याला मी पूर्णपणे त्याच्यासोबत त्यांच्या भावनांना समजू शकतो, कारण असं होणं कोणाशी दुर्दैव आहे. पण मी या व्हिडिओमधून ज्या लोकांच्या सोबत असं झालं आहे किंवा ज्यांच्यासोबत पूर्वी झालेलं आहे, ज्यांनी हा मागचा व्हिडिओ पाहिला नाही पण ते कोणाकडून तरी फसवले गेलेले आहेत किंवा त्यांच्यासोबत असं काही झालं आहे, त्यांच्याशी थोडंसं एक स्ट्रेट बोलू इच्छितो. एक लक्षात घ्या मित्रांनो, व्हिक्टिम परसेप्शन हे ऑलवेज चांगलं आहे. तुम्ही व्हिक्टिमायझेशन करून सिंपती मिळवू शकता. तुम्ही हे म्हणू शकता, नाही माझ्यासोबत झालं, वाईट झालं, की तो लॉस कितीचाही मोठा असू द्या, म्हणजे 1 रुपयाचा असेल किंवा 1 करोडचा असेल किंवा 100 करोडचा असेल, आणि तुमचा दोष त्यामध्ये 0% असेल, मी इथपर्यंत मान्य करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही काहीतरी कॉपरेट केल्याशिवाय समोरचा तुम्हाला फसवू शकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. आणि बऱ्याचशा वेळा व्हिक्टिम जे असतो तो इथे उभा नसतो, तो हा विचारच करत नाही की मी काय केलं किंवा मी काय माझ्यात काय चुका राहिल्या, त्या चुकामुळे मी इथे लुटला गेलो, लुबाडला गेलो. त्याला ते व्हिक्टिमहूड नंतर असं वाटायला लागतं, मी हे व्हिक्टिमहूडमध्ये आहे, मी व्हिक्टिम आहे, माझा काही दोष नाही आहे, म्हणजे माझं लुटलं जाणं हे जस्टिफिकेशन आहे, किंवा ते अँगर वगैरे व्यक्त करत असतात. त्यांनी लाईफमध्ये काहीच फायदा होत नाही मित्रांनो. तुम्ही किती अँगर एक्सप्रेस करा, किती आदळापट करा, किती तुमची बाजू हिरिरीने मांडा, तुमच्या बाजूनी 100 लोक उभे राहू द्या, पण त्यांनी तुमच्या लुटले जाण्यामध्ये आणि त्या अमाऊंटमध्ये काहीच फरक पडत नाही. तुम्ही फार तर फार स्वतःला सिंपती घेता, काही दिवस स्वतःला हे सांगता की माझी चूक नसताना माझ्यासोबत असं झालं. लोकही हळहळ व्यक्त करतात, पण लाईफ रिमेन्स द सेम, हे लक्षात घ्या. बेसिक जी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही या परिस्थितीमध्ये आलात, ते म्हणजे यू डिड नॉट डू एव्हरीथिंग दॅट नीडेड टू बी डन. हे विसरून जातात. तुम्हाला ते सगळं करणं आवश्यक होतं जे तुम्ही नाही केलं. सो लूजनेस वॉज फ्रॉम युअर साईड, हे विसरून जातं. आणि हे जर असंच चालू राहिलं तर आज जे होणार आहे ते उद्या परत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यासमोर येऊ शकतं मित्रांनो. लाईफ इज ब्लॅक अँड व्हाईट. लाईफ हे ब्लॅक अँड व्हाईट आहे. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. तुम्हाला डील करता आलंच पाहिजे. आणि हे सगळे जे काही आपल्यासोबत घटना घडत असतात, या सगळ्या घटना ज्या होतात, या तुमच्यासाठी एक ज्याला म्हणूया आपण उदाहरण असतं की तुम्ही यातून काय शिकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, फाईट, फ्लाईट अँड लर्न म्हणतात ना. प्रत्येक घटनेतून आपण त्याच्याशी वाद घालू शकतो, फाईट करू शकतो, मेरेचा ताईचा, किंवा असं नव्हतं व्हायला पाहिजे, हाय माझ्यासोबत वाईट झालं, किंवा फ्लाईट, पळून जाऊ शकता, इथून पुढे मी हे करणारच नाही, या भानगडीतच पडणार नाही, कोणावरच विश्वास ठेवणार नाही, अमुक. किंवा थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट, लर्न करू शकता. सो यातून तुमचं लर्निंग काय हे महत्त्वाचं आहे. ते सगळं मला कळालं की तुमच्यासोबत वाईट झालं, लुबाडले गेलात, लुटले गेलात, सगळं कळालं. व्हॉट यू लर्न फ्रॉम इट, तुम्ही काय लर्न केलं त्यातून. तुमचा निर्णय हे लर्निंग नाही आहे, तुम्ही त्यातून काय शिकलात हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे लोकांचं इथे व्हिक्टिम परसेप्शन आहे, मला त्यांना स्ट्रेट सांगायचं आहे, मित्रांनो, यातून जर तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही यातून काय शिकलाय त्याचा विचार करा, त्यावर लक्ष द्या. हे व्हिक्टिम परसेप्शन बाजूला ठेवा. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू. त्यांनी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मदत होणार नाही. तुम्ही कुठे कमी पडलात या व्हिक्टिम मोडमध्ये जाण्यासाठी याचा विचार करा, तरच तुम्हाला इथून पुढे फायदा होईल. मित्रांनो, इथेच थांबूया. हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला फार स्ट्रेट वाटेल, पण हा व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.